30व्या गळीत हंगामाच्या सांगता सभेचे अध्यक्ष, आपल्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय गायकर साहेब, कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीताताई भांगरे, राज्यातील शेतकरी नेते आदरणीय आमचे बंधू डॉक्टर अजितजी नवले, तर हयात शेतकरी आणि कामगारांसाठी ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं ते कॉम्रेड कारभारी उगले, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आदरणीय रामनाथ बापू, आदरणीय गुलाबरावजी शेवाळे, कारखान्याचे सगळे विद्यमान संचालक संचालिका, आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय मधुकररावजी तळपाटे साहेब, सुशांतजी आरोटे, सुरेशरावजी नवले, आमचे सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो, कारखान्याचा गाळप हंगामाचा शेवटचा दिवस हा खऱ्या अर्थाने ज्या कामगारांनी आणि शेतमजुरांनी संपूर्ण सीझनमध्ये कष्ट करून हा कारखाना चालावा यासाठी प्रचंड मेहनत केली असते, त्या लोकांचा खऱ्या अर्थाने कौतुक सोहळा असावा असं माझं मत आहे. अगस्ती कारखान्याचा हा आपला 30वा गळीत हंगाम या ठिकाणी संपन्न होतोय आणि जेव्हा मुलीच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित होतो तेव्हा मनोगतामध्ये या वर्षीचा 23-24चा हा गळीत हंगाम आपण यशस्वीरित्या पार पाडू की नाही अशा प्रकारच्या शंका अनेक लोकांनी या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या. समृद्धी मंडळाचे अनेक नेते मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या मनामध्ये शंका होती की कार्यक्षेत्रात आणि कार्यक्षेत्राच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऊसाची टंचाई आहे. अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवलेली आहे, क्रशिंग कॅपॅसिटी वाढवलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपला कारखाना 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख एवढं क्रशिंग करू शकतो का, अशा प्रकारची शंका वेगवेगळ्या पातळीवर चालू होती. म्हणून पहिल्यांदा मला आदरणीय गायकर साहेब आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाचे मनापासून आभार मानायचे आहेत की 4,19,000चा टप्पा आपण अत्यंत अडचणीच्या काळात पार पाडला, याबद्दल आम्ही सर्वजण आपले मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर प्रचंड उन्हामध्ये ज्यांनी कार्यक्षेत्रात आणि कार्यक्षेत्राच्या बाहेर दिवस रात्र प्रचंड मेहनत घेऊन त्या ठिकाणी ऊस तोडला, अगदी सुरळीतपणे या कारखान्याला तो ऊस पाठवला, अगदी वेळेत पाठवला, त्या ऊस तोड मजुरांचं सुद्धा मनापासून आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर कारखान्याचे कार्यकारी संचालक, कारखान्याचे चीफ इंजिनियर आणि कारखान्यात दिवस रात्र आपल्या अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांची कामधेनू वाचवण्यासाठी, आपल्या जीवनाची आहुती देण्यासाठी या ठिकाणी दिवस रात्र जडणाऱ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानले पाहिजेत. कारण जेव्हा सीझन सुरू होतो, सीझन सुरू होताना जी काही उमेद असते ती शेवटच्या क्षणापर्यंत टिकवणं आणि कारखान्याचा यशस्वी गाळप हंगाम संपन्न करणं ही फार अवघड गोष्ट आहे. कारखाना आणि कारखान्याच्या बाहेरचा सर्व परिसर आपल्या सर्वांना माहीत आहे. कारखान्याच्या यंत्रणेवर डिपेंड असणारे अनेक लोक या व्यवस्थेचे भाग आहेत. कॉम्रेड कारभारी उगले बोलत होते, कारखान्याच्या सत्तेच्या बाहेर राहून अनेक प्रकारच्या सूचना लोक अगस्तीच्या कार्यक्षेत्रात करत असतात. त्यांच्या त्या शंका, त्यांच्या त्या सूचना काळानुसार वेळेनुसार कुणी कशा घ्याव्यात ह्याबद्दल ज्याची त्याची मतं वेगळी असू शकतात. परंतु प्रत्यक्ष फील्डवर हा कारखाना चालावं, ही कामधेनू टिकावी आणि अगस्तीच्या लाभक्षेत्रातील किंवा अगस्तीच्या लाभक्षेत्राबाहेरील हजारो शेतकरी जे आहेत वर्षानुवर्ष ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये 12-12 लाख 12.5 लाख टनाचे कॅपॅसिटीचे कारखाने असताना सुद्धा आदिवासी भागातल्या एका दुर्गम भागातल्या कारखान्याला एका प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन सातत्याने ऊस पुरवठा करणारा नेवासा असेल, गंगापूर असेल, राहुरी असेल, निफाड असेल, इगतपुरीचा सगळा पट्टा असेल, या पट्ट्यातले हजारो शेतकऱ्यांचे आभार मानले पाहिजेत. यापूर्वी सुद्धा अनेक लोक म्हणायचे की गेटकेंचा ऊस आणू नका, कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता वाढवा,
उगले साहेब, आपण बोललात अगस्ती कारखान्याच्या भौगोलिक लाभ क्षेत्राची रचनाच निसर्गाने अशी बनवलेली आहे की तुम्ही उद्या या सत्तेच्या पदावर असू किंवा नसू, पण अगस्तीच्या कार्यक्षेत्रामध्ये तितक्या कॅपॅसिटीपर्यंत आपण कधीच पोहोचणार नाही. हे माझं स्वतःचं मत आहे. मी या कार्यक्षेत्रामध्ये या कारखान्याचा संचालक राहिलोय म्हणून अगदी जबाबदारीने बोलतो. आणि त्याच्या अगोदर सुद्धा जी लोक या सत्तेमध्ये होती तेव्हा सुद्धा ज्या ज्या लोकांची भाषणं या व्यासपीठावर झाली तेव्हा सुद्धा हे माझं मत मी मांडलेलं आहे. हे मी नव्याने मांडणार नाही. भौगोलिक रचना अशी आहे की या रचनेमध्ये अगस्तीच्या कार्यक्षेत्रामध्ये फार फार तर मिनिमम 4.5-5 लाखापर्यंत आपलं स्वतःचं उत्पादन होऊ शकतं. आदिवासी भागामध्ये काही इच्छाशक्ती असणाऱ्या किंवा स्वतःच्या ताकदीवर काही आदिवासी शेतकऱ्यांनी काही बेटमध्ये स्वतःच्या हिमतीवर आणि कारखान्याच्या सहकार्याने काही ऊस वाढवलेला आहे. परंतु भौगोलिक रचना अशी आहे म्हणजे समशेरपासून तर एकदरापर्यंत आणि विठ्यापासून तर घाटघरपर्यंत, इकडं पैठणपासून तर कोथळ्यापर्यंत रचनाच अशी आहे की त्या भागातला ऊस जास्त काळ टिकू शकत नाही. आणि मग वाद होतो, डॉक्टर अजित नवले साहेब, वाद होतो त्यावेळेच्या प्रोग्रामनुसार ऊस तोडणीचा. असा एक काळ होता, मी संचालक असताना, पिचड साहेब चेअरमन असताना, की अकोले तालुक्यामध्ये 5.5 लाख टन ऊस होता आणि जवळपास 6,70,000 टनाचं 4.5 लाख टन आणि 6,70,000 टनाची त्यावेळेस आपण क्रशिंग केलं. परंतु कार्यक्षेत्रातला ऊस शेवटच्या महिन्याभरामध्ये कार्यकारी संचालक भास्करराव घुले असताना शेवटचा महिनाभर प्रचंड लोकांनी त्रास दिला. का तर नैसर्गिक रचना तशी आहे, मुरमाड जमिनी आहेत, ऊस त्या ठिकाणी तग धरत नाहीत. आणि मग शेतकरी आणि प्रशासन प्रचंड संघर्ष शेतकी विभागाने आपल्या लोकांचा होतो. अशा प्रकारची रचना तशी आहे. आणि उलट पक्षी बाकीच्या जिल्ह्यामध्ये, बाकीच्या तालुक्यांमध्ये जमिनी सपाट आहेत, त्या ठिकाणी साखर उतारा, ऊस टिकण्याचा कालावधी जास्त राहतो. आपल्याकडे शरणकेल, पिंपळगाव जानेवारीमध्येच कोरडं होऊन जातं. पैठण, आंबोळ जानेवारी-फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणच्या ऊसांना तुरे येऊन जातात आणि ती लोक तग धरत नाहीत. आणि म्हणून दुर्दैवानं जी लोक ऊस लावत होती ती लोक सुद्धा ऊस लावायची बंद झाली. नाहीतर अगस्तीच्या आपल्या शेतकी विभागाने खूप चांगलं नियोजन मागच्या 3-4 वर्षात आणि आताच्या काळात सुद्धा केलेलं आहे. परंतु रचना अशी असल्यामुळं त्या ठिकाणी ऊस वाढीला आपल्याला मर्यादा आहे. हा विषय मी का मांडतोय, कारण आपल्याला कायम गेटकेंच्या ऊसावर डिपेंड राहावं लागणार आहे. हा मुद्दा एकदा क्लिअरच झाला पाहिजे. अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा एकदा क्लिअरच करावा लागेल का कुणी चेअरमन आला, कुणी संचालक आला, कुणी MD आला तर कायमस्वरूपी या शेतकऱ्यांच्या जीवावर आपल्याला राहावं लागेल, कारण रचना तशी आहे. मित्रांनो, अत्यंत चांगल्या प्रकारचं गाळप आपल्या सगळ्या संचालक मंडळाने केलेलं आहे. म्हणून आता फार काही जास्त न बोलता ज्या लोकांनी प्रचंड मेहनत केली, ज्या लोकांनी प्रचंड कष्ट केले, त्या लोकांना सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी त्यांचे आभार मानू. अगस्ती कारखाना ही अकोले तालुक्याचा श्वास आहे. मी नेहमी म्हणतो अगस्ती कारखाना हा अकोले तालुक्याचा श्वास आहे. हा जर श्वास थांबला तर अकोले तालुका थांबेल, या अकोले तालुक्याची प्रगती थांबेल. आणि म्हणून हा श्वास टिकवण्यासाठी अनेक लोकांनी देव पाणी ठेवलेले आहेत. कॉम्रेड उगलेंचा इशारा न समजणे की आपण काही दुधखोळे नाहीत, हा काय प्रयत्न आजचा नाहीये. गेल्या अनेक वर्षापासून अगस्तीच्या बॉयलरचं धुराडं कसं थांबेल यासाठी लोक प्रत्यक्षरित्या खूप सारे लोक प्रयत्न करतात. पण अगस्ती महाराजांचं जागृत देवस्थान आणि अगस्ती महाराजांची प्रबळ इच्छाशक्ती आणि म्हणून आज अगस्ती कारखाना सक्षमपणे आपलं सर्व संचालक मंडळ, समृद्धी मंडळाचे सर्व नेते मंडळी या सगळ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी चालू आहे. अत्यंत चांगला साखर उतारा कदाचित या जिल्ह्यामध्ये नंबर 2 किंवा नंबर 3चा हा साखर उतारा असेल असं माझं मत आहे. आणि म्हणून चांगल्या पद्धतीने क्रशिंग केलं, निर्विघ्न क्रशिंग केलं, कारण कारखाना पूर्ण क्षमतेने चालत असताना अनेक प्रकारच्या दुर्घटना घडत असतात, अनेक प्रकारचे अपघात होत असतात. अनेक लोक त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये लगावलेले आपण पाहिलेले आहेत. या कार्यकाळामध्ये अशा प्रकारचा कोणताही अपघात घडला नाही. याबद्दल सुद्धा अगस्ती महाराजांचे आपण आभार मानूया, परमेश्वराचे आभार मानूया. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून मी पुन्हा एकदा माझे भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली.
लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री, लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।